नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक 24 मे 2025 करताचा संपूर्ण राशीफळ. तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू. आजचा जो दिवस आहे शनिवारचा आहे. विश्वावसु नाम संवत्सर आहे. सूर्याचं उत्तरायण चालू आहे. ग्रीष्म ऋतू आहे. वैशाख महिन्याच्या कृष्ण पक्षाची द्वादशी आहे. नक्षत्र रेवती आहे. योग आयुष्मा आहे. दिवसाचा जो कर्ण आहे तो कौलव आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो तैतील आहे. आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल पहाटे 5:43 ते 7:23 आणि अभिजित मुहूर्त दुपारी 12 वाजल्यापासून ते 12:48 असणार आहे. गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे तो सुरुवात होईल सकाळी 9:03 ते 10:43 आणि यमगंड काळ दुपारी 2:04 ते 3:44 असणार आहे. राहू काळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र मीन राशीमध्ये भ्रमण करणार आहे. दुपारी 1:48 हा चंद्र मेष राशीत भ्रमण करेल आणि मिथुनेतल्या गुरुबरोबर लाभयोग करेल. आजच्या दिवशी वृषभेमध्ये बुध आणि हर्षलची युतीसुद्धा होणार आहे. ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन 12 राशींचा राशीफळ का असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू. सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेष रास. मेष राशीच्या व्ययस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. दुपारी 1:48 हा चंद्र तुमच्याच राशीमध्ये भ्रमण करेल आणि तृतीयातील गुरुबरोबर हा चंद्र लाभयोग करेल. तुमच्या द्वितीयामध्ये बुध आणि हर्षलची युतीसुद्धा होणार आहे. आजच्या दिवसाची महत्त्वपूर्ण कामं दुपारनंतर हाती घ्या. ती अगदी सहजपणे पूर्ण होताना दिसतील. दुपारनंतरच्या कालावधीमध्ये तुम्ही बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह राहा. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे कल राहील. कागदोपत्री व्यवहार, कमिटमेंट, प्रॉमिसेस याकरता सुद्धा दुपारनंतरचा कालावधी उत्तम राहील. येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये आर्थिक व्यवहारावर थोडे लक्ष देणं गरजेचं राहील. अनपेक्षित अनावश्यक खर्च होतील किंवा चुकीची गुंतवणूक होऊ शकेल. या संदर्भात दक्ष राहणं, अलर्ट राहणं फारच गरजेचं राहील. याचप्रमाणे वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याकडे सुद्धा लक्ष देणं महत्त्वपूर्ण राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभ रास. वृषभ राशीच्या लाभस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. दुपारी 1:48 हा चंद्र तुमच्या व्ययस्थानात भ्रमण करेल आणि द्वितीयातील गुरुबरोबर हा चंद्र लाभयोग करेल. तुमच्याच राशीत बुध आणि हर्षलची युतीसुद्धा होणार आहे. महत्त्वपूर्ण दिवस आहे आजचा. खास करून आजच्या दिवसातली जी काही महत्त्वपूर्ण कामं असतील ती दुपारपर्यंतच्या कालावधीमध्ये करून घ्या. ती सहजपणे पूर्ण होताना दिसेल. दुपारनंतरच्या कालावधीमध्ये थोडंसं दगदग होईल, फिरणं वगैरे होईल आणि थोडंसं स्ट्रेस जाणवेल. महत्त्वाचं म्हणजे येणाऱ्या 2 ते 3 दिवसात कुठल्याही प्रकारची महत्त्वपूर्ण कामं किंवा त्या संबंधित निर्णय घेऊ नका. खास करून कागदोपत्री व्यवहाराच्या संदर्भात काळजी घेणं अत्यंत आवश्यक राहील. तुम्हाला थोडंसं स्ट्रेस जास्तच प्रमाणात जाणवू शकेल. काळजी घ्या. यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास. मिथुन राशीच्या 10व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. दुपारी 1:48 हा चंद्र तुमच्या लाभ स्थानात भ्रमण करेल आणि तुमच्याच राशीतल्या गुरुबरोबर हा चंद्र लाभयोग करेल. वयामध्ये बुध आणि हर्षलची युतीसुद्धा होणार आहे. महत्त्वपूर्ण दिवस आहे आजचा. खास करून आजच्या दिवशी जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या महत्त्वपूर्ण घटना घडामोडी घडू शकते. याचप्रमाणे दुपारनंतरच्या कालावधीमध्ये काही चांगले उत्तम लाभ मिळू शकतील. तुमचा माइंडसेट अतिशय पॉझिटिव्ह दिसून येईल. येणारे 2 ते 3 दिवस मात्र महत्त्वपूर्ण राहतील. भावनेच्या आहारी जाऊन कुठल्याही प्रकारचे निर्णय कुठल्याही क्षेत्राशी संबंधित अजिबात घेऊ नका. वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याकडे सुद्धा लक्ष देणं गरजेचं राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे कर्क रास. कर्क राशीच्या भाग्यस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. दुपारी 1:48 हा चंद्र तुमच्या दशम स्थानात भ्रमण करेल आणि व्ययातल्या गुरुबरोबर हा चंद्र लाभयोग करेल. लाभामध्ये बुध हर्षलची युतीसुद्धा होणार आहे. महत्त्वपूर्ण दिवस आहे आजचा. खास करून आज तुमचा कॉन्फिडन्स, एनर्जी जबरदस्त दिसून येईल. तुमचा मूडसुद्धा पॉझिटिव्ह दिसून येईल. जे कामं हाती घ्याल ते मार्गे लागतील. भाग्याची साथसुद्धा उत्तम प्रकारे लाभेल.
जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भी थोडं फिरणं वगैरे मात्र कामं तुमची पूर्ण होताना दिसते. याचप्रमाणे येणाऱ्या 2 ते 3 दिवसात आर्थिक व्यवहारांवर थोडंसं लक्ष देणे गरजेचं राहील. आर्थिक व्यवहाराच्याबद्दल काळजी घेणं फारच महत्त्वपूर्ण राहील. त्यानंतरची जी रास आहे ती आहे सिंह रास. सिंह राशीच्या 8व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. दुपारी 1:48 हा चंद्र तुमच्या भाग्यस्थानात भ्रमण करेल आणि लाभातल्या गुरुबरोबर हा चंद्र लाभयोग करेल. दशमामध्ये बुध हर्षलची युतीसुद्धा होणार आहे. अतिशय महत्त्वपूर्ण दिवस आहे आजचा. खास करून दुपारपर्यंतच्या कालावधीमध्ये कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय घेऊ नका. तुमचे अंदाज चुकू शकतील. कुठल्या महत्त्वपूर्ण कामाची सुरुवातसुद्धा करू नका. दुपारनंतरच्या कालावधीमध्ये तुमच्या अचानक मानसिकतेमध्ये सकारात्मक बदल जाऊन येतील. तुमचा मूड, कॉन्फिडन्स, एनर्जी खूपच चांगल्या प्रकारचं दिसून येईल. काही चांगले लाभसुद्धा संभवतात. भाग्याची साथ उत्तम प्रकारे लाभेल. येणाऱ्या 2 ते 3 दिवसात मात्र जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संबंधी काळजी घेणं अत्यंत आवश्यक राहील. कार्यक्षेत्राच्या संदर्भातले कागदोपत्री व्यवहार, महत्त्वपूर्ण निर्णय यापासून लांब राहणं गरजेचं राहील. तुमचे सहकर्मी किंवा वरिष्ठ किंवा तुमच्या हुद्द्यापेक्षा कमी काम करणाऱ्या व्यक्तींपासून ऑफिस पॉलिटिक्स सारख्या काही गोष्टी अनुभवास येऊ शकतील. त्या संदर्भात अलर्ट राहणं गरजेचं राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास. कन्या राशीच्या 7व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. दुपारी 1:48 हा चंद्र तुमच्या अष्टमात भ्रमण करेल आणि दशमातल्या गुरुबरोबर लाभयोग करेल. भाग्यामध्ये बुध हर्षलची युतीसुद्धा होणार आहे. महत्त्वपूर्ण दिवस आहे आजचा. खास करून दिवसाची महत्त्वपूर्ण कामं दुपारपर्यंतच्या कालावधीमध्ये करून घ्या. ती पूर्णसुद्धा होताना दिसतील. दुपारनंतरच्या कालावधीमध्ये थोडंसं आरोग्याच्या संदर्भातले त्रास दिसून येऊ शकतील. काही अनपेक्षित लाभसुद्धा मिळू शकतील. मात्र येणाऱ्या 2 ते 3 दिवसात कुठल्याही प्रकारची महत्त्वपूर्ण कामं अजिबात हाती घेऊ नका. अर्थात तुमचं फिरणं वगैरे होईल, महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे कल राहील. परंतु असे निर्णय की ज्यामुळे तुमच्या आयुष्याची दिशा बदलेल अशा प्रकारचे निर्णय भावनेच्या आहारी जाऊन अजिबात घेऊ नका. यानंतरची जी रास आहे ती आहे तुळ रास. तुळ राशीच्या 6व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. दुपारी 1:48 हा चंद्र तुमच्या सप्तमात भ्रमण करेल आणि भाग्यातील गुरुबरोबर लाभयोग करेल. अष्टमामध्ये बुध हर्षलची युतीसुद्धा होणार आहे. महत्त्वपूर्ण दिवस आहे आजचा. खास करून आजच्या दिवशी दुपारनंतरच्या कालावधीमध्ये कुठल्याही प्रकारची महत्त्वपूर्ण कामं हाती घेऊ नका. थोडंसं आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. दुपारनंतरच्या कालावधीमध्ये विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारे दिसून येतील. वैवाहिक जोडीदारावर कुठे बाहेर फिरायला जाण्याचा योगसुद्धा संभवतो. याचप्रमाणे येणाऱ्या 2 ते 3 दिवसात स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं अत्यंत गरजेचं राहील. याचप्रमाणे कुठल्याही कामाची नवी सुरुवात मात्र करू नका. इझी मनीच्या मागे धावू नका. यानंतरची जी रास आहे ती आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या 5व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. दुपारी 1:48 हा चंद्र तुमच्या 6व्या स्थानात भ्रमण करेल आणि अष्टमातील गुरुबरोबर लाभयोग करेल. सप्तमामध्ये बुध हर्षलची युतीसुद्धा होणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आज संपूर्ण दिवसाची महत्त्वपूर्ण कामं दिवसाच्या दुपारच्या आधीच करून घ्या. ती अगदी सहजपणे पूर्ण होताना दिसतील. भाग्याची साथसुद्धा उत्तम प्रकारे लाभेल. मात्र दुपारनंतरच्या कालावधीमध्ये कुठल्याही प्रकारची महत्त्वपूर्ण कामं हाती घेऊ नका. सर्वात महत्त्वाचं म्हणजे येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध अतिशय ताणले जाण्याची शक्यता आहे. मतभेद, मतवैचित्र, वादविवाद किंवा वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याच्या संदर्भातले महत्त्वपूर्ण काही गोष्टी समोर येऊ शकतील. त्याकडे लक्ष देणं, दक्ष राहणं आवश्यक राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास. धनुराशीच्या 4थ्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. दुपारी 1:48 हा चंद्र तुमच्या पंचमात भ्रमण करेल आणि सप्तमातील गुरुबरोबर हा चंद्र लाभयोग करेल. षष्ठामध्ये बुध हर्षलची युतीसुद्धा होणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण आहे. आजच्या दिवशी खास करून घरातल्या व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. दुपारनंतरच्या कालावधीमध्ये तुमचा जो मूड असेल, मानसिकता असेल त्यामध्ये अतिशय सकारात्मकता दिसून येईल. तुमचं कॉन्फिडन्स, एनर्जी खूप चांगल्या प्रकारची दिसून येईल. भाग्याची साथसुद्धा उत्तम प्रकारे लाभेल. नवीन कामाची सुरुवात दुपारनंतरच्या कालावधीमध्ये तुम्ही करू शकता. याचप्रमाणे जर का तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल, दोघांमधील नातेसंबंध अतिशय उत्तम दिसून येतील. याचप्रमाणे येणाऱ्या 2 ते 3 दिवसात मात्र स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील.
ज्या ठिकाणी तुम्ही काम करता, नोकरी करता किंवा व्यवसाय करता, त्या ठिकाणी तुमच्या हुद्द्यापेक्षा कमी काम करणाऱ्या व्यक्तींपासून ऑफिस पॉलिटिक्ससारखे काही अनुभव येऊ शकतील. त्या संदर्भात काळजी घेणं अतिशय आवश्यक राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास. मकर राशीच्या तृतीय चंद्राचं भ्रमण आहे. दुपारी 1:48 हा चंद्र तुमच्या चतुर्थात भ्रमण करेल आणि षष्ठातील गुरुबरोबर लाभयोग करेल. पंचमामध्ये बुध हर्षलची युतीसुद्धा होणार आहे. दुपारपर्यंतच्या कालावधीमध्ये तुम्ही बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह राहाल. फिरणं वगैरे जास्त होईल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल राहील आणि ती पूर्णसुद्धा होताना दिसतील. दुपारनंतरच्या कालावधीमध्ये मात्र तुम्ही घरात राहणं पसंत कराल, आराम करणं पसंत कराल आणि तो आराम तुम्हाला मिळेलसुद्धा. मात्र येणारे 2 ते 3 दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहतील. खास करून जर तुम्ही कोणत्या रिलेशनशिपमध्ये असाल तर वादविवाद होतील आणि ते विकोपाला जाऊ शकतील. त्याचा सरळ परिणाम हा तुमच्या रिलेशनशिपवरती होईल. तत्संबंधी काळजी घेणं अत्यंत आवश्यक राहील. याचप्रमाणे ज्या गर्भवती महिला आहेत त्यांनीसुद्धा स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभ रास. कुंभ राशीच्या द्वितीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. दुपारी 1:48 हा चंद्र तुमच्या तृतीयात भ्रमण करेल आणि पंचमातील गुरुबरोबर हा चंद्र लाभयोग करेल. चतुर्थामध्ये बुध हर्षलची युतीसुद्धा होणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण आहे. दुपारपर्यंतच्या कालावधीमध्ये काही चांगले लाभ तुम्हाला मिळू शकतील. महत्त्वपूर्ण गुंतवणूकसुद्धा होऊ शकेल. दुपारनंतरच्या कालावधीमध्ये तुम्ही बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह राहाल. फिरणं वगैरे जास्त होईल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल राहील आणि ती कामंसुद्धा पूर्ण होताना दिसतील. खास करून जर का तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल, दोघांमधील नातेसंबंध सुधारतील. नवीन कामाची सुरुवात दुपारनंतरच्या कालावधीमध्ये तुम्ही नक्की हाती घेऊ शकता. मात्र येणाऱ्या 2 ते 3 दिवसात थोडी काळजी घेणं गरजेचं राहील. घरातल्या अशा व्यक्ती की ज्या तुमच्यापेक्षा वयाने लहान आहेत, त्यांच्याबरोबर वादविवादाचे प्रसंग निर्माण होतील आणि ते विकोपाला जाऊ शकतील. काळजी घ्या. त्यांच्या आरोग्याकडे सुद्धा लक्ष देणं गरजेचं राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे मीन रास. मीन राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे. दुपारी 1:48 हा चंद्र तुमच्या द्वितीयात भ्रमण करेल आणि चतुर्थातील गुरुबरोबर हा चंद्र लाभयोग करेल. याचप्रमाणे तुमच्या राशीच्या तृतीयामध्ये बुध हर्षलची युतीसुद्धा होणार आहे. महत्त्वपूर्ण दिवस आहे. आज तुमचा मूड, एनर्जी, कॉन्फिडन्स खूपच चांगल्या प्रकारचा दिसून येईल. कामं तुमची मार्गी लागताना दिसतील. दुपारनंतरच्या कालावधीमध्ये काही लाभ मिळू शकतील. महत्त्वपूर्ण गुंतवणूक होऊ शकेल. काही लाभाची तुम्ही अपेक्षा करत असाल तर ते सुद्धा पूर्ण होतील. येणारे 2 ते 3 दिवस मात्र महत्त्वपूर्ण राहतील. कुठल्याही प्रकारची महत्त्वपूर्ण कामं, कमिटमेंट, प्रॉमिसेस खास करून कागदोपत्री व्यवहारापासून लांब राहणं गरजेचं राहील. कुठल्याही प्रकारचे निर्णय छोटे असतील किंवा मोठे अजिबात घेऊ नका किंवा अशा प्रकारचे निर्णय की ज्यामुळे तुमच्या आयुष्याची दिशा बदलेल असे निर्णय येणाऱ्या 2 ते 3 दिवसात अजिबात घेऊ नका. तुमचे अंदाज चुकू शकतील. तर मित्रांनो, हे होतं दिनांक 24 मे 2025 करताचा संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.